जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील आमदार कोण। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र टुडे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, मी काही महिन्यापूर्वी लोकसभा निकालानंतर एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ होता बीड जिल्ह्यातील 6 पैकी 5 आमदार ओबीसीचे होऊ शकतात। त्या व्हिडिओला आपण उदंड प्रतिसाद दिला होता। 1 लाखाच्या पुढे हा व्हिडिओ पाहायला गेला होता आणि मित्रांनो, आज परिस्थिती तीच आहे। बीड जिल्ह्यामध्ये 6 पैकी 5 ओबीसी आमदार होण्याची दाट शक्यता आहे किंवा तसा अंदाज आहे। नेमकं बीड जिल्ह्यामध्ये 6 पैकी 5 आमदार कसे ओबीसीचे होऊ शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल, महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अगोदर करून घ्या, कारण तुम्ही सबस्क्राइब केलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळतं, बळ मिळतं, उत्साह आमचा वाढतो। आणि बेल आयकॉनला क्लिक जरूर करा, कारण आमचे व्हिडिओ पडले किंवा मी व्हिडिओ आमच्या चॅनलला टाकला तर तो व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं सर्वांनी पाहिलं। मराठा ओबीसी संघर्षामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला, कारण त्या ठिकाणी एक उमेदवार मराठा होता आणि एक उमेदवार ओबीसी होता। कारण स्थिती जर पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये मराठा प्रस्थापित उमेदवार आहेत। त्यानंतर आष्टीमध्ये ओबीसी प्रस्थापित आहे, मराठा पण प्रस्थापित आहे। गेवराईमध्ये ओबीसी विस्थापित आहे, मराठा 3 उमेदवार प्रस्थापित आहेत। बीडमध्ये 2 ओबीसी प्रस्थापित आहेत, 1 किंवा 3 मराठा समाजाचे उमेदवार विस्थापित आहेत। एकंदरीत चित्र असं आहे आणि असं असताना आज घडीला माजलगावमध्ये माधव निर्मळ यांनी मुसंडी मारलेली आहे। अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे यांनी माधव निर्मळ यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून पाठबळ दिलेला आहे, बळ दिलेला आहे। त्यामुळे आज माजलगाव मतदारसंघामध्ये माधव निर्मळ हे ओबीसीच्या मनामध्ये आहेत, ओबीसीच्या पसंती क्रमांक 1 मध्ये आहे। त्यामुळे माजलगाव मधून जर ओबीसींनी ठरवलं तर माजलगाव मधून माधव निर्मळ हे आमदार होऊ शकतात। पण माजलगाव मध्ये आणखी एक जमेची बाजू आहे। बाबरी मुंडे हे ओबीसी नेते आहेत, बाबरी मुंडे हे सुद्धा निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत। बाबरी मुंडे एक उभरतं नेतृत्व आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून बाबरी मुंडे माजलगाव मतदारसंघात घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे बाबरी मुंडे यांना खऱ्या अर्थाने जर बोलायचं म्हटलं तर राजकारणामध्ये बाबरी मुंडे यांना भविष्य आहे। त्यानंतर माजलगावचा विचार केल्यानंतर दुसरा विचार आपण जवळच्याच मतदारसंघाबाबतीत करू। तो मतदारसंघ आहे माजलगाव नंतर परळी। परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे खऱ्या अर्थाने प्रस्थापित आहेत, ओबीसी नेते आहेत। पण धनंजय मुंडे यांची बाजू सध्या भक्कम आहे। धनंजय मुंडे हे परळीमधून आमदार होतील असा अंदाज आहे, तर त्यांचं पारड सध्या जड आहे। राजेसाहेब देशमुख विस्थापित आहेत, पण राजेसाहेब देशमुख यांना खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांना टक्कर देणं तेवढं सोपं राहिलेलं नाही, असं एकंदरीत चित्र दिसतंय। त्यानंतर आष्टी मतदारसंघाचा विचार जर करायचं म्हटलं तर आष्टी मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे हे प्रस्थापित ओबीसी नेते आहेत। त्यांच्या समोर प्रस्थापित असलेले माजी मंत्री सुरेश धस आहेत। त्यानंतर प्रस्थापित असलेले आमदार बाळासाहेब आजबे आहेत आणि त्यांच्याबरोबरच शरद पवार गटाचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार जे मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करतात विस्थापित आहेत, शेख महबूब। खऱ्या अर्थानं शेख महबूब पाठीमागे पडलेले आहेत, बाळासाहेब आजबे सुद्धा काही प्रमाणात पाठीमागे पडलेले आहेत। मात्र खरी लढत सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यामध्ये होताना दिसत आहे। तर भीमराव धोंडे यांनी ओबीसींच्या पाठबळावर खऱ्या अर्थानं मुसंडी मारलेली आहे आणि सुरेश धस हे संघर्ष करताना दिसत आहे। सुरेश धस यांना संघर्ष कुठं करावा लागतो हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, कारण सुरेश धस यांना ओबीसी समाजाचं मतदान मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। त्याबरोबर मराठा समाजाचं मतदान सुद्धा घेताना सुरेश धस यांची दमछाक होत आहे किंवा धावपळ जास्त करावं लागत आहे, कारण मराठा समाजाचं मतदान अजित पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत बाळासाहेब आजबे यांना मराठा समाजाचं मतदान होताना किंवा होऊ शकतं। त्यानंतर शरद पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत शेख महबूब यांना सुद्धा मराठा समाजाचं मतदान होईल असा अंदाज आहे। त्यामुळे मराठा समाजाचं मतदान 3 ठिकाणी विभागणार आहे। तर ओबीसीचं मतदान 70 ते 80% मतदान हे भीमराव धोंडे यांना होऊ शकतं असं म्हटलं जात आहे आणि जे काही राहील ते मतदान सुरेश धस यांना होईल असं म्हटलं जात आहे। त्यामुळे
आष्टीमधून जर ओबीसी समाजाने साथ दिली तर भीमराव धोंडे आमदार होऊ शकतात असा अंदाज आहे. त्यानंतर माजलगाव, परळी आणि आष्टी या 3 मतदारसंघामध्ये मी सांगितलं त्यानुसार त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा आमदार होऊ शकतो. त्यानंतर चौथा क्रमांक आहे बीड मतदारसंघाचा. बीड मतदारसंघामध्ये 2 ओबीसी चेहरे आहेत आणि 3 मराठा समाजाचे चेहरे आहेत. योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, तर शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर उमेदवार आहेत. या ठिकाणी ओबीसी समाज 70 ते 80 किंवा 90% ओबीसी समाज हा योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी राहताना दिसत आहे किंवा राहू शकतो असा अंदाज आहे. बाकीचा काही ओबीसी समाज आहे तो ओबीसी समाज संदीप क्षीरसागर यांना मतदान करेल असा अंदाज आहे. पण या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, योगेश क्षीरसागर यांना 10 ते 20% मराठा समाजाचं मतदान होऊ शकतं असा अंदाज आहे. 5 ते 10% किंवा 20% मुस्लिम समाजाचं मतदान होऊ शकतं असा अंदाज आहे. त्याबरोबरच मागासवर्गीयांचं मतदान सुद्धा 30% किंवा 40% किंवा 25% योगेश क्षीरसागरांना होईल असा अंदाज आहे. मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम समाज संदीप क्षीरसागर यांच्याकडे जास्त झुकलेला दिसतंय. त्यानंतर मागासवर्गीय समाजाचं मतदान सुद्धा संदीप क्षीरसागर यांना चांगलं होईल असं म्हटलं जात आहे. पण मराठा समाजाचं मतदान हे संदीप क्षीरसागरांना किती होईल याचा अंदाज अजूनही कोणालाही घेता येत नाही किंवा त्या बाबतीत संभ्रम आहे. दुसरीकडं मराठा समाजाचे 3 उमेदवार आहेत. अनिल जगताप आहेत, ज्योतिताई मेटे आहेत, कुंडलिक खांडे आहेत. 3 आणि त्यानंतर पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये मराठा समाजाच्या मतांची विभागणी होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे कुठंतरी या ठिकाणी मराठा समाजाच्या आणि मुस्लिम समाजाच्या मतांच्या विभागणीमध्ये योगेश क्षीरसागर निघून जाऊ शकतात, योगेश क्षीरसागर आघाडी घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बीड मतदारसंघामध्ये जर ओबीसींनी साथ दिली तर बीडमध्ये योगेश क्षीरसागर हे ओबीसीचे आमदार होऊ शकतात असाही अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे गेवराई मतदारसंघामध्ये. मित्रांनो, गेवराई मतदारसंघ हा धक्कादायक मतदारसंघ आहे. लोकसभेमध्ये गेवराई मतदारसंघानं खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांना धक्का दिला होता, बीडनं पण दिला होता, पण गेवराईचा धक्का हा अपेक्षित नव्हता. गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांना लीड मिळेल असं जरी अपेक्षित नसलं तरी बजरंग सोनवणे यांना मोठी लीड मिळेल असं कोणालाही वाटत नव्हतं. पण गेवराईनं धक्का देऊन पंकजा मुंडे यांच्या पराभवामध्ये मोठा वाटा उचललेला आहे. हा गेवराई मतदारसंघ किंवा या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे, नेत्यांचं आहे, ओबीसी नेत्यांचं आहे आणि दुसरीकडे मराठा नेत्यांचं सुद्धा आहे. मनोज जरांगे पाटील यांना मानणारा हा मतदारसंघ आहे. मराठा समाजावर मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराचा मोठा पगडा आहे. त्याचबरोबर ओबीसी नेते धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि लक्ष्मण हाके यांना मानणारा ओबीसी समाज आहे. लक्ष्मण हाके यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांच्या प्रचारासाठी 2 ते 3 दिवस गेवरामध्ये तळ ठोकला. 50 ते 100 गाड्यांचा ताफा त्यांच्या सोबत असायचा आणि त्यांनी पूर्ण मतदारसंघ किंवा बराचसा मतदारसंघातला भाग पिंजून काढलेला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर या खऱ्या अर्थानं आता पिक्चरमध्ये आलेल्या आहेत आणि दोन्ही पंडिताबरोबरच पवारांना त्या टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे गेवराई मतदारसंघात जर ओबीसींनी 90% ओबीसींनी प्रियंका खेडकर यांना साथ दिली तर या ठिकाणी प्रियंका खेडकर सुद्धा गेवराई मतदारसंघामधून विजय होऊ शकतात आणि त्या ओबीसीच्या आमदार होऊ शकतात असा अंदाज आहे, अशी चर्चा आहे, असं लोक बोलू लागलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये ओबीसी आमदार होऊ शकतो. तो कसा होऊ शकतो हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण केज मतदारसंघ राखीव आहे. केज मतदारसंघ जर राखीव नसता तर केज मतदारसंघामध्ये सुद्धा ओबीसी आमदार झाला असता असं म्हटलं जात आहे, अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा. आपल्याला मी जी काही आमदार कोण कोण होतील हे सांगितलं, यापैकी आपल्याला वेगळा आमदार होऊ शकतो असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली कमेंट करा. फक्त चुकीची कमेंट करू नका. विषय चांगला वाटला तर जरूर शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर पुन्हा सांगतो, विनंती आहे सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.